नमस्कार. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे कलियुगाची लक्षणे. मैत्रेयांनी विचारल्यावरून पराशर महर्षी कलियुगाची लक्षणे सांगू लागले. वर्णाश्रम, धर्म, वेद व यज्ञ यांचा लोप होईल. निकृष्ट लोक पंडित होतील. त्यांच्या तोंडून जे बाहेर पडेल तेच शास्त्र ठरेल. थोड्याच पैशाने श्रीमंती वाढू लागेल. थोड्या सौंदर्याचा स्त्रियांना गर्व होईल. सोने, मोती, रत्न यांच्या अभावामुळे केशकलाप हा स्त्रियांचा अलंकार होईल. धनहीनाला सोडून अधिक धन असलेला पती त्या मानतील. कुलीनतेचा विचार होणार नाही. सर्व धन स्वतःसाठीच खर्च करण्याची किंवा ते साठवून ठेवण्याची बुद्धी लोकांना होईल. नातेवाईकांना विनवल्याखेरीज त्याला अर्धी दमडी देखील कुणी देणार नाही. अल्पवयातच मृत्यू होऊ लागतील. 5-7 वर्षांची स्त्री व 9-10 वर्षांचा पुरुष संततीला जन्म देऊ लागेल. 12व्या वर्षीच केस पिकू लागतील आणि 20पेक्षा कमी वयातच मृत्यू येईल. लोकांची बुद्धी मंद होऊ लागेल. जसे जसे धर्माचे प्राबल्य कमी होऊ लागेल तसे तसे कलियुगाचे प्राबल्य वाढलेच असे समजावे. धार्मिक माणसांची कामे विफल होऊ लागतील तेव्हा कलियुग प्रबळ झाले आहे असे समजावे. कलियुगात पाऊस थोडा पडेल. शेतातून कमी पीक पिकेल आणि जे पिकेल त्याचा कस हीन होईल. परंतु कलियुगात अतिशय थोड्या प्रयत्नाने भरपूर पुण्य मिळू शकते की जेवढे पुण्य मिळवायला सतयुगात खडतर तप करावे लागते. उदाहरणार्थ सत्ययुगात 10 वर्षे तप, ब्रह्मचर्य पालन आणि जप केल्याने जे पुण्य मिळते ते कलियुगात एकाच अहोरात्रीत मिळू शकेल असे व्यास म्हणाले होते. विविध तापांचे वर्णन. पराशर म्हणाले, तापत्रयाचे वर्णन मिळवल्यावर आणि वैराग्य उत्पन्न झाल्यावर आत्यंतिक लयीची प्राप्ती मनुष्याला होते. आध्यात्मिक तापाचे 2 प्रकार आहेत. मस्तकाचे रोग, डोकेदुखी, सूज, अर्श, गुल्म, डोळ्यांचे रोग, अतिसार, कुष्ठ, दमा, सर्दी इत्यादी विकार म्हणजे शारीरिक ताप हा प्रकार हो. काम, क्रोध, मोह, द्वेष, भय, लोभ, खेद, शोक, असूया, अपमान, ईर्ष्या, मत्सर असे विकार हे मानसिक तापाचे भेद होत. शारीरिक व मानसिक हे 2 प्रकारचे ताप आध्यात्मिक तापात मोडतात. दुःख हे अधिभौतिक आणि अधिदैविक अशा 2 प्रकारचे असतात. सजीव गोष्टींपासून होणारे दुःख हे अधिभौतिक होय. थंडी, वारा, पाणी, वीज अशा निर्जीव गोष्टींकडून होणारे दुःख हे अधिदैविक दुःख होय. याखेरीज गर्भावस्थेत होणारे, जन्मताना होणारे, म्हातारपणाचे, अज्ञानाचे, मृत्यूचे असे हजारो प्रकारचे दुःख असते. अशा प्रकारे होणाऱ्या दुःखांनी आणि अनेक कष्टांनी मनुष्य दुःखरूपी तंतूंनी घेरलेल्या कापसाच्या सरकीप्रमाणे मरेपर्यंत घेरलेला राहतो. अशा या इहलोकातील दुःखरूपी सूर्याच्या तापाने तापलेल्या पुरुषांना मोक्षरूपी वृक्षाच्या छायेखेरीज सुख कोठे मिळणार. आनंदरूप सुख मिळवून देण्यासाठी असलेली रामबाण औषधी म्हणजेच भगवंताची प्राप्ती होय. म्हणूनच परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हेच ज्ञानी माणसांचे कर्तव्य होय. आणि हे मिळवण्याचे 2 मार्ग ज्ञान आणि कर्म असे होत. ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. शास्त्रजन्य ज्ञान आणि विवेकजन्य ज्ञान. शब्द ब्रह्माचे ज्ञान शास्त्राने मिळते तर परब्रह्माचे ज्ञान विवेकाने मिळते. परब्रह्मालाच परमेश्वर किंवा भगवंत असे म्हटले आहे. वासुदेव म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर होय. तो दोषरहित, अतिशय शुद्ध, सगुण आणि निर्गुण आहे. तो ज्यामुळे जाणला जातो हेच ज्ञान होय. त्याखेरीज सगळे अज्ञान होय. केशीध्वज व खांडिक्य कथा. श्री पराशर महर्षी म्हणाले, स्वाध्याय व संयम या 2 डोळ्यांनीच परब्रह्माचे रूप पाहता येते. मैत्रेयाने विचारले, जे ज्ञान झाल्याने परमेश्वराला पाहता येते तो योग कोणता? पराशर ऋषी उत्तरले, पूर्वी एकदा याविषयी खांडिक्य आणि केशीध्वज या दोघांच्यात संवाद घडला होता. धर्मध्वज नावाचा एक राजा होता.
त्याला 2 पुत्र होते, कृतध्वज आणि अनितध्वज. कृतध्वजाचा पुत्र केशीध्वज आणि अमितध्वजाचा पुत्र खांडिक्य असे होते. खांडिक्य कर्म मार्गात आणि केशीध्वज अध्यात्मशास्त्रात निपुण होते. त्या दोघांच्या एकमेकांवर विजय मिळण्याची चढाओढ लागलेली असे. अखेरीस केशीध्वजानेच खांडिक्याचा पराभव केला. तेव्हा खांडिक्य त्याच्या बाजूने काही लोकांसह वनात निघून गेला. मृत्यूला जिंकण्यासाठी केशीध्वज अनेक यज्ञ करू लागला. अशाच एका यज्ञाच्या वेळी त्याच्या धर्मधेनू गायीला एका वाघाने वनात ठार केले. ही बातमी ऐकताच केशीध्वजाने या गोष्टीचे प्रायश्चित्त घ्यायचे ठरवले. हे प्रायश्चित्त कोणते अशी त्याने आपल्या पुरोहितांजवळ चौकशी केली, पण त्यापैकी कोणालाच ते माहीत नव्हते. त्यापैकीच एकाने सांगितले की ह्या प्रायश्चित्ताविषयी खांडिक्यालाच माहिती आहे. त्यामुळे केशीध्वजाने विचार केला की जर खांडिक्याने मला ठार केले तर महायज्ञाचे फळ मिळेलच, पण जर त्याने प्रायश्चित्त सांगितले तर यज्ञ पूर्ण होईल. त्यामुळे केशीध्वज काळ्या हरणाचे कातडे पांघरून रथात बसला. त्याचा शत्रू खांडिक्य राहत होता तिकडे रथ गेला. त्याला येताना पाहून खांडिक्याने धनुष्याची दोरी बांधली आणि तो रागाने म्हणाला, तू काळ्या हरणाचे कातडे पांघरून माझ्याशी युद्ध करायला आला आहेस काय? केशीध्वज त्याला म्हणाला, हे खांडिक्य, मी तुझ्याशी लढायला आलो नाही. मी फक्त एका शंकेचे निरसन करून घ्यायला आलो आहे. तेव्हा तू रागाचा त्याग कर किंवा मला बाण मार. त्यावर खांडिक्याने आपल्या बरोबरच्या मंत्र्यांना विचारले. मंत्र्यांचे म्हणणे पडले की आपल्या ताब्यात आलेल्या शत्रूला ठार करणेच योग्य होईल. त्यामुळे त्याला त्याचे राज्यही मिळेल. त्यावर खांडिक्य म्हणाला, ह्याला ठार केल्याने मला पृथ्वीचे राज्य मिळेल हे ठीक आहे, परंतु मी याला ठार केले नाही तर मला परलोकीच्या सिद्धी मिळतील. त्या सिद्धींपेक्षा पृथ्वीचे राज्य काही जास्त नाही, कारण त्या सिद्धी चिरकालीन असून पृथ्वीवरचे राज्य अल्पकालीन होय. त्याप्रमाणे खांडिक्य केशीध्वजाकडे आला आणि म्हणाला, तुला पाहिजे ते विचार, मी ते सांगेन. तेव्हा केशीध्वजाने त्याला धर्मधेनूच्या मृत्यूची सर्व हकीकत सांगितली आणि त्यावर घ्यायचे प्रायश्चित्त कोणते असे विचारले. खांडिक्याने त्याला हव्या असलेल्या प्रायश्चित्ताचे संपूर्ण विधी सांगितले. त्याप्रमाणे केशीध्वजाने प्रायश्चित्त घेतले आणि उरलेला यज्ञही पूर्ण केला. केशीध्वजाने सर्व यज्ञ पूर्ण केल्यावरही काहीतरी राहिले असे त्याला वाटू लागले. थोड्या वेळाने त्याला आठवले की सर्व काही आपण केले, पण खांडिक्याला मात्र गुरुदक्षिणा दिलेली नाही. म्हणून केशीध्वज राजा रथात बसून ताबडतोब खांडिक्याकडे गेला. शस्त्रांसह येत असलेला केशीध्वज पाहताच खांडिक्यानेही आपली शस्त्रे हातात घेतली. त्यावर केशीध्वज म्हणाला, हे खांडिक्य, शांत व्हा. मी तुमच्याशी लढायला आलो नाही, गुरुदक्षिणा द्यायला आलो आहे. तुमच्या उपदेशाप्रमाणे मी प्रायश्चित्त घेऊन यज्ञ पूर्ण केला, म्हणून तुम्हाला मी काय गुरुदक्षिणा देऊ? त्यावर खांडिक्याने पुन्हा मंत्र्यांचा सल्ला घेतला. मंत्री म्हणाले, शत्रूकडून नेहमी राज्य मागावे. खांडिक्य हसला आणि म्हणाला, स्वार्थ सिद्धीसाठी तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण राज्य हे काही दिवसच टिकणारी गोष्ट आहे. परमार्थाच्या दृष्टीने ते काम काय कामाचे? यानंतर खांडिक्य केशीध्वजाकडे वळला आणि म्हणाला, तुम्ही तर आत्मविद्येत पारंगत आहात, तेव्हा त्याच दृष्टीने सांगा की सर्व क्लेशांचे दुःख शमावे म्हणून काय करावे ते तुम्ही मला गुरुदक्षिणा म्हणून सांगा. पराशर महर्षी पुढे सांगू लागले. खांडिक्याची गुरुदक्षिणेची मागणी ऐकताच केशीध्वजाने त्याला विचारले, राज्य मागणे ही गोष्ट तुम्हाला योग्य असताना ते का मागत नाही? त्यावर खांडिक्य म्हणाला, राज्य मागतात ते मूर्ख. राज्याची आकांक्षा असणे हे अहंकाराने उन्मत्त झालेल्या आणि ममतेने पूर्ण भरलेल्या मूर्ख मनाचे लक्षण होय, आणि मला तर अशी कामना नाही, म्हणून मी राज्य मागितले नाही. ही अविद्या होय. केशीध्वज म्हणाला, मी याच अविद्येमुळे मृत्यूला जिंकण्यासाठी राज्य आणि यज्ञ वगैरेंच्या मागे लागलो. त्यामध्ये दडलेल्या अनेक भोगांनी माझे पुण्य मात्र क्षीण झाले.
यावर खांडिक्य उद्गारला, तुझ्या बुद्धीला विवेक निर्माण झाला ही चांगली गोष्ट झाली. म्हणूनच मी आता तुला अविद्येचे स्वरूप सांगतो. आपले नसलेल्या आपले मागणे आणि दुसऱ्यांना स्वतः समजणे हे अविद्येत मोडते. बुद्धिहीन प्राणी मोहरूपी अंधारात असल्याने प्रत्यक्षात पंचमहाभूतांनी बनलेल्या या शरीराला मी माझे अशा भावांनी बांधून ठेवतो. परंतु पंचमहाभूते ही आत्म्यापासून निश्चितच भिन्न असल्याने कोण शहाणा शरीराला आत्मा मानेल. अशा रीतीने जर शरीरापासून आत्मा वेगळा आहे तर घर, राज्य अशा शरीराच्या उपभोगांच्या गोष्टींना कोण शहाणा आपला मानेल. तसेच त्याच देवांपासून निर्माण झालेल्या मुला नातवंडां देखील कोण आपले समजेल. देहाच्यासाठी आपण कर्म करतो किंवा ती कर्म केली जातात, पण माती व पाणीने लिंपलेल्या घराप्रमाणे या कर्मरूपे मातीने आपले शरीर रिंपलेले राहते आणि माती जेव्हा ज्ञानरूपी पाण्याने धुतली जाते तेव्हा या कर्मासाठी केलेले जाणारे श्रम किंवा मोह संपतात आणि निर्वाण पदाची प्राप्ती होते. दुःख, अज्ञान वगैरे धर्म आत्म्याचे नसून निसर्गाचे आहेत. यज्ञकुंडात भरलेल्या पाण्याचा संगम अग्नीशी होत नसतो, तरीही अग्नी विझू लागतो. तसेच निसर्गाच्या संसर्गाने, अहंकार वगैरेने दूषित झालेला आत्मा निसर्गातील धर्मांनाच आपले समजू लागतो. अन्यथा तो त्यापासून सर्वस्वी वेगळा होय. हे ज्ञान म्हणजेच अविद्येचे बीज होय. केशीध्वजा, आता तू योगशास्त्राचे मर्म सांग. त्याप्रमाणे त्याला केशीध्वज सांगू लागला. मनुष्याच्या बंधनाचे किंवा मोक्षाचे कारण मन होय. मन विषयांच्या अधीन असेल तर ते बांधून ठेवणारे बंधनकारक ठरते. या उलट विषयाचा त्याग करील तर ते मोक्ष देणारे ठरते. म्हणून योगी मन विषयामधून दूर करून परमात्म्याच्या चिंतनात लावतात. चुंबक जसे आपल्या शक्तीने लोखंड खेचून घेतो तसे परमात्म्याचे चिंतन करणारा परमात्मा आपल्यात सामावून घेतो. यम, नियम आदींची अपेक्षा आत्मज्ञानाचा प्रयत्न यांनी युक्त विशिष्ट मनोगतीमुळे परब्रह्माशी संयोग होणे म्हणजेच योग. जो ह्या योगात घडलेला राहतो तो योगी होय. तो परब्रह्मात विलीन होतो तेव्हा त्या क्रियेला विनिष्पन्न समाधी म्हणतात. जर त्या योगाचे चित्त एखाद्या विघ्नामुळे दूषित होईल तर हा पुढील जन्मात परत अभ्यास केल्यानेच तो मुक्त होतो. समाधीरूपी अग्नीने योग्याची कर्मे जळून जातात, म्हणूनच त्याला थोड्याच काळात मोक्ष मिळतो. ब्रह्मचिंतनास योग्य बनावे म्हणून ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या गोष्टींचे पालन करून व स्वाध्याय, शौच, संतोष, तप या गोष्टींचे आचरण करून आपले मन परब्रह्मात गुंतवावे. 5 यम, 5 नियम यांचे पालन काही कामात मनात धरून केल्यास ती कामना पूर्ण होते. आणि कोणतीही कामना मनात न धरता यमनियम पाळले तर मोक्ष मिळतो. प्राण व अपान यांच्याद्वारे श्वासाचा निरोध करणारे 2 प्राणायाम होतात व त्या दोन्हीस एकाच वेळी थांबवल्याने 3रा प्राणायाम कुंभक घडतो. अनंताच्या स्थूल स्वरूपाने युक्त सबीज प्राणायाम करून योग्याने मग प्रत्याहाराच्या प्रयोगाने इंद्रांना वश करावे. याखेरीज योग साधना शक्य नाही. ह्या विश्वात कर्म, ब्रह्म व उभयात्मिक अशा 3 भावना सांगितल्या आहेत. त्यापैकी ऋषी मुनींची ब्रह्म भावना, देव, मानव आदी जीवांपासून सर्व स्थावर जंगम आदी गोष्टीत कर्म भावना असते. दोन्ही मिळून भयालिका भावना समजावी. विशेष ज्ञानाने जोपर्यंत आपल्या कारणरूप कर्मांचा क्षय होत नाही तोपर्यंत अहंकार व त्यामुळे भेददृष्टी शिल्लक राहिलेली असते. त्यामुळे साधकास ब्रह्म व जग भिन्नच दिसत असते. ज्यामुळे हे सर्व भेद अभेद नष्ट होतात तो सांगून समजणारा विषय नाही, तर अनुभवाने जाणण्याची ती गोष्ट होय. तेच विष्णूचे स्वरूप, परमस्वरूप व विश्वरूप होय. ह्या परमरूपाचे चिंतन करण्यास
योगाचे साधक सुरुवातीला असमर्थ असतात, म्हणून त्यांनी विष्णूच्या स्थूल स्वरूपाचे ध्यान करावे. हे स्वरूप विष्णूचे विश्वरूप असावे. विष्णू नामक शक्ती ही पराशक्ती आहे आणि क्षेत्रज्ञ नामक शक्ती ही अपराशक्ती होय आणि कर्म ही तिसरी अविद्या शक्ती होय. हे राजा, तुझ्या अविद्येने वेढलेली क्षेत्रज्ञ शक्ती ही संसारातील सर्व प्रकारांचे कष्ट भोगते. अविद्या व क्षेत्रज्ञ ह्या शक्तीचे अस्तित्व जीवांमध्ये दिसते, ते तारतम्याने. हे महामते, परब्रह्माचे द्वितीय अमृत स्वरूप विष्णू हे होय. त्यांना ज्ञानी लोक सत असे नाव देतात आणि त्याचेच ध्यान ऋषी मुनी करतात. वरील तिन्ही शक्ती याच विष्णूमध्ये वासत असतात. असे हे विष्णूचे रूप त्याच्या विश्वरूपाहून विलक्षण आहे. हे राजा, योगाभ्यास करणाऱ्या योग्याने स्वतःची आत्मशुद्धी करण्यासाठी ह्या विश्वरूपाचे ध्यान करावे. ज्याप्रमाणे वायूच्या मदतीने अग्नी उंच वाढलेले गवत जाळून टाकतो, तसेच विष्णू योग्याची सर्व पापे जाळून टाकतो. परमेश्वराच्या ह्या मूर्तीच्या चिंतनाने योगाचे चित्त अन्य विषयांपासून दूर होते आणि असे चित्त विष्णू रूपातच स्थिर होण्याला धारण असे म्हणतात. हे राजा, कोणत्या तरी आधाराखेरीज धारणा होतच नसे, अशा धारणेसाठी परमेश्वराचे मूर्त स्वरूप सांगितले आहे. हे रूप कसे आहे ते ऐक. प्रसन्न मुख, कमळाच्या पाकळ्यांसारखे डोळे, अतिउत्तम गाल, विशाल कपाळ, कुंडले घातलेले कान, शंखासारखी मान, विशाल आणि श्रीवत्स चिन्ह असलेली छाती, बेंबीने शोभणारे पोट असलेले, 8 लांब लांब हात असलेले, जांघा व उरू सम असलेले, मनोहर चरणकमल असलेले असे ते विष्णूचे स्वरूप होय. त्यांनी किरीट, हाय केयूर, कटक इत्यादी आभूषणे धारण केली आहेत. त्यांनी शारंग, धनुष्य, शंख, चक्रा, गद, खड्ग, अक्षमाला अशी आयुधे धारण केलेली आहेत. वरद व अभय अशा 2 मुद्रांमध्ये त्यांचे 2 हात असतात. त्यांच्या हातात रत्नखचित अंगठी शोभत असते. अशा विष्णूच्या बसलेल्या मूर्तीचे चिंतन एकाग्र मनाने करावे. चालताना, उठताना, बसताना आणि अन्य काहीही कामं करत असताना देखील विष्णूचे हे रूप आपल्या मनात दृढपणे ठसलेले असावे. असे होईपर्यंत त्या विष्णू रूपाचे एकाग्र मनाने ध्यान करीत राहावे. अशा प्रकारे विष्णूची मूर्ती जेव्हा तुमच्या हृदयात ठसेल, तेव्हा तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. अशा रीतीने तुमची धारणा एवढी दृढ होईल, तेव्हा शंख, चक्र आदी आयुधे न घेतलेले विष्णूचे शांत स्वरूप आहे त्याचे ध्यान करावे. हे शांत रूप जेव्हा तुमच्या हृदयात पक्के ठसेल, तेव्हा मुकुट, हार आदी आभूषणे नसलेल्या विष्णूचे चिंतन करीत जावे. हेही रूप तुमच्या मनात ठसेल, तेव्हा एकच भुजा असलेल्या विष्णू रूपाचे ध्यान करायला सुरुवात करावी. ते रूप जेव्हा तुमच्या हृदयात ठसेल, तेव्हा अवयवरहित अशा विष्णू मूर्तीचे ध्यान करावे, म्हणजे समाधी लागते. खरे म्हणजे भगवान विष्णूच्या भावाने परिपूर्ण असलेले विशेष ज्ञान जे आहे ते परमात्म्याहून वेगळे नाहीच. विज्ञान व परमात्म्या हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हेच अज्ञान होय. हे खांडिक्या, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी संक्षेपाने दिले आहे. आता तुझे आणखी कोणते काम मी करावे? त्यावर खांडिक्य म्हणाला, मी जे माझे असे म्हटले ते खोटेच ठरले, कारण तू दिलेल्या ज्ञानामुळे मनावरची सर्व पुटे दूर झाली आहेत. हे केशीध्वजा, तू योग्य ज्ञान देऊन माझ्या मुक्तीसाठी सर्वच केले आहेस, तेव्हा तू सुखाने जावे. श्री पराशर मुनी पुढे म्हणाले, यानंतर खांडिक्य वनात योगीसिद्धा करू लागला आणि अखेर त्याला मुक्ती मिळाली. इकडे राजा केशीध्वज आपल्या नगरात परतला आणि निष्काम कर्मे करीत राहिला. अनेक वर्ष राज्याचा उपभोग निष्काम भावनेने घेतल्याने अखेर त्याची पापे क्षीण होऊन तोही मुक्त झाला. विष्णू पुराणाची फळे. श्री पराशर म्हणाले, हे मैत्रेया, हे पुराण ऐकायला तू उत्सुक असलेला पाहून
मी तुला हे सर्व विष्णू पुराण सांगितले आहे. हे सर्व पापांचे हरण करणारे आणि पुरुषार्थाचे प्रतिपादन करणारे पुराण आहे. तथापि तुला आणखी काही विचारावयाचे असेल तर विचार. मैत्रेय उद्गारले, हे भगवान, मी विचारलेले सर्व काही तुम्ही सांगितले आहे आणि मीही ते भक्तीने ऐकले आहे. आता मला काही विचारायचे नाही. माझ्या सर्व शंकांचे समाधान होऊन माझे चित्त स्वच्छ झाले आहे. मला ज्ञान झाले. हे विद्वान, ह्या विश्वापासून विष्णू वेगळा नाही ही गोष्ट आपल्या कृपेनेच मला समजली. त्यामुळे बाकीच्या सर्व गोष्टी जाणणे व्यर्थ आहे. आपण प्रसन्न व्हा. मी हे संपूर्ण पुराण तुम्हाला सांगायला लावण्याचे जे कष्ट दिले आहेत त्याबद्दल मला क्षमा करा. हे विष्णू पुराण प्रथम ब्रह्मदेवाने सांगितले. ऋभूकडून ते प्रियव्रताने ऐकले. अशा प्रकारे ते एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला असे सांगण्यात आले. अखेरीस ते पुलस्त्य ऋषींकडून मी ऐकले. मी तुला जे विष्णू पुराण सांगितले ते तू कलियुगाच्या अखेरीस शिनिकाला सांगशील. अनादी अनंत वृद्ध न होणारा निर्विकार आणि परिणामरहित असलेला पुरुषोत्तम भगवान विष्णू होय. त्यास माझा नमस्कार असो. अशा प्रकारे जो समान गुणांचा आधार आहे, जो एकच असूनही अनेक रूपात प्रकट होतो, त्या ज्ञानस्वरूप अव्यय परम पुरुष विष्णूस नमस्कार असो. तीनही गुणांनी युक्त असलेल्या विश्वाच्या उत्पत्तीचे कारण असलेल्या स्वयंसिद्ध असलेल्या भगवान विष्णूला मी नमस्कार करतो. पंचमहाभूते ही ज्याची रूपे आहेत आणि जो माणसांना त्यांचे इच्छित वर देतो, त्या सूक्ष्म व विराट अशी दोन्ही स्वरूप असलेल्या विष्णूस माझा नमस्कार असो. भगवान विष्णू आम्हा मानवांना जन्म मरणापलीकडे मोक्ष देवो. ओम नमो भगवते वासुदेवाय.